Hi, Mr. S.T. Vaksore. Welcome you to my YouTube channel. We have studied three extracts of this story. In the end of extract 3, we have seen the man was left for dead as he had been pushed into a well near a field where he could rescue him unless some passersby happened to peep into the well just by chance. जवळच्या शेतातील विहिरीमध्ये अनोळखी माणसाला ढकलण्यात आलं होतं आणि तो मेला म्हणून सोडण्यात आलं होतं. परंतु सुदैवानं किंवा योगायोगानं रस्त्यावरून जाणारे जे वाटसरू आहेत या वाटसरूंनी विहिरीत डोकावल्यामुळे तो वाचू शकला होता. हे आपण तिसऱ्या एक्स्ट्रॅक्टच्या शेवटी पाहिलं होतं. नाऊ लुक ऑन पेज 6. हिअर दिस एक्स्ट्रॅक्ट begins from the line as I know all other things and ends on page 7. That is the end of the story. Stretched himself on the peon. Now look on page 6. As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days journey due north of this town. Take the next train and be gone. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again, and you will live to be 100. As I know all other things, Guru Nayak, ॲस्ट्रॉलॉजर या ठिकाणी या स्ट्रेंजरला म्हणजेच गुरु नायकला म्हणतोय की मला सर्व काही माहिती आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरुनायक मला सर्व काही माहिती आहे. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय की मला जे सांगायचं आहे, मला जे म्हणायचं आहे ते तू काळजीपूर्वक ऐक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. की ॲस्ट्रॉलॉजर या गुरुनायकला सांगतोय की तुझं गाव या गावाच्या उत्तरेला 2 दिवसाच्या अंतराच्या प्रवासावर आहे. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. टेक द नेक्स्ट ट्रेन. येणारी ट्रेन तू पकड. अँड बी गॉन. येणारी ट्रेन तू पकड आणि तू तुझ्या गावाकडे निघून जा किंवा इथून निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. की मला तुझ्या जीवनामध्ये आणखीन एक मोठा धोका या ठिकाणी होईल असं मला वाटतंय. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. He took out a pinch of sacred ash. Astrologer took out a pinch of sacred ash. Pinch चिमूटभर किंवा एक मुठभर या ॲस्ट्रॉलॉजरनं चिमूटभर राख हातात घेतली. अँड हेल्ड इट टू हिम. आणि त्याने त्या ॲस्ट्रॉलॉजरनं ती राख या अनोळखी माणसाच्या किंवा या गुरुनायकच्या हातावर त्या ठिकाणी दिली. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय की ही जी राख आहे ही राख तू तुझ्या कपाळावर लाव आणि इथून तू निघून जा. Rub it on your forehead and go home. Never travel southward again. And astrologer further said, the stranger or Guru Nayak, never travel southward again. आणि याच्यानंतर तू दक्षिणेकडे प्रवास करू नकोस. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. याच्यानंतर तू दक्षिणेकडे प्रवास करू नको तर तू जवळपास 100 वर्ष जगशील. यू विल लिव्ह टू बी 100. 100 दॅट इज 100 वर्ष म्हणू आपण त्याला की तू 100 वर्ष या ठिकाणी जगशील. Why should I live home again? The other said reflectively. Why should I live home again? The other said reflectively. Other, that is a stranger, that is Guru Nayak. गुरु नायक विचारपूर्वक या ठिकाणी विचारतोय.
वाय शुड आय लिव्ह होम अगेन, की मी हे ठिकाण पुन्हा का सोडू. आय वॉज ओनली गोइंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम, की मी माझ्या घराकडे परत का जाऊ असा विचारपूर्वक प्रश्न या गुरुनायकनं ॲस्ट्रॉलॉजरला विचारलेला आहे. आणि तो गुरुनायक काय म्हणतोय बघा, आय वॉज ओनली गोइंग अवे नाव, मी आता इथून दूर जात आहे. अँड देन टू लुक फॉर हिम, आणि कुठे जात आहे की त्याचा शोध घेण्यासाठी जात आहे. देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. हिअर टू चोक आउट वन्स लाईफ, इट इज अ फ्रेज, इट मीन्स ट्रायंगल वन टू डेथ, की गळा दाबून मारणे, गळा दाबून मारणे. टू चोक आउट वन्स लाईफ, इट इज अ फ्रेज, इट मीन्स स्ट्रँगल वन टू डेथ, की एखाद्याला गळा दाबून मारणे. की तो म्हणतोय की मी या ठिकाणाहून आता दूर जात आहे. आय वॉज ओनली गोइंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम, आणि मी त्याचा शोध घेत आहे. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम, मला जर तो भेटला तर मी त्याचा गळा दाबून त्याला मारेल. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, स्ट्रेंजर शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेटफुली इट इज ॲडवर्ब, इट मीन्स फीलिंग सॉरी अबाउट समथिंग, की एखाद्या गोष्टीचं दुःख होणे, दुःखानं किंवा पश्चातापानं या स्ट्रेंजरनं, या गुरुनायकनं आपलं डोकं त्या ठिकाणी दुःख झाल्यागत त्या ठिकाणी हलवलेलं आहे. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, ही हॅज एस्केप्ड माय हँड्स, आणि पुढे तो गुरुनायक म्हणतोय की तो माझ्या हातातून निसटलेला आहे. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड, की तो गुरुनायक स्ट्रेंजर या ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतोय की तो माझ्या हातातून निसटलेला आहे. मला अशी आशा आहे की तो त्याच्या कर्मानं मेला असावा. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर रिप्लाइड पॉझिटिव्हली, यस ही डाईड ॲज ही डिझर्व्ड, की तो त्याच्या कर्मानंच मेला आहे असं म्हणत या ॲस्ट्रॉलॉजरनं या स्ट्रेंजरला उत्तर दिलेलं आहे. ही वॉज क्रस्ड अंडर अ लॉरी. ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड गुरुनायक स्ट्रेंजर, ही वॉज क्रस्ड अंडर अ लॉरी, तो लॉरी खाली चिरडला गेलेला आहे, लॉरी खाली तो मेला आहे. ही वॉज क्रस्ड अंडर अ लॉरी, की त्याचा लॉरी खाली मृत्यू झालेला आहे, लॉरी खाली चिरडला गेलेला आहे, त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. दी ऑदर दॅट इज गुरुनायक लुक्ड ग्रॅटिफाईड, आणि हा जो गुरुनायक आहे, हा गुरुनायक हे ऐकल्यानंतर, ॲस्ट्रॉलॉजरचे हे शब्द ऐकल्यानंतर अतिशय आनंदित झाला होता. ग्रॅटिफाईड, हिअर ग्रॅटिफाईड इट इज ॲडजेक्टिव्ह, इट मीन्स प्लीज ऑर सॅटिस्फाईड, आनंदित होणे, की तो स्ट्रेंजर गुरुनायक हे ऐकून आनंदित झाला होता. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. The place here, which place? The place this astrologer used to sit. की ॲस्ट्रॉलॉजर ज्या ठिकाणी बसत होता ती जागा. The place was deserted. Here deserted it is adjective, it means having no people around. It means the place was deserted, it means there was no one. No one was there. की ॲस्ट्रॉलॉजर ज्या ठिकाणी बसत असायचा त्या ठिकाणी कोणीही लोक नव्हते, किंवा ते ठिकाण निर्मनुष्य झालेलं होतं. कोणत्या वेळेला? बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. की या ॲस्ट्रॉलॉजरनं आपले सर्व आर्टिकल्स, आपल्या सर्व वस्तू त्या ठिकाणी गोळा केल्या, आणि गोळा केल्यानंतर तो बॅग भरत असताना किंवा बॅगमध्ये टाकत असताना त्या ठिकाणी एकही मनुष्य नव्हता. ते ठिकाण निर्मनुष्य झालेलं होतं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. द ग्रीन shaft was also gone.
की त्या ठिकाणी असलेला छोटासा हिरवा किरण जो आहे तो हिरवा किरण देखील निघून गेलेला होता, म्हणजेच अंधार पडलेला होता. देअर वॉज अ डार्कनेस. द ग्रीन shaft was also gone, leaving the place in darkness and silence. The astrologer was leaving the place in darkness and silence. आणि हा ॲस्ट्रॉलॉजर ते ठिकाण अंधारामध्ये अतिशय शांततेनं त्या ॲस्ट्रॉलॉजरनं हे ठिकाण सोडलेलं आहे. द ग्रीन shaft was also gone, leaving the place in darkness and silence. The stranger had gone off into the light after giving the astrologer a handful of coins. इथे या ॲस्ट्रॉलॉजरला या स्ट्रेंजरनं असलेले ओंजळवर असे जे कॉइन्स आहेत ते कॉइन्स दिल्यानंतर हा स्ट्रेंजर देखील त्या ठिकाणून निघून गेलेला होता. The stranger had gone up into the light after giving the astrologer a handful of coins. It means the stranger gave a handful of coins to astrologer and then the stranger had gone up into the night. या स्ट्रेंजरनं या ॲस्ट्रॉलॉजरला ओंजळभर कॉइन्स दिले, ओंजळभर नाणे दिल्यानंतर तो स्ट्रेंजर देखील त्या रात्रीतून तिथून निघून गेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट when the astrologer reached home. It was nearly midnight. आणि जवळपास रात्र झालेली होती, मध्यरात्र झालेली होती. when the astrologer reached home. हा ॲस्ट्रॉलॉजर घरी पोहोचला तेव्हा मध्यरात्र झालेली होती. his wife was waiting for him at the door. as we know, wife, that is astrologer's wife. Astrologer's wife was waiting for him at the door. आणि जवळपास मध्यरात्र झालेली होती. ॲस्ट्रॉलॉजर घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दरवाजामध्ये त्याची वाट बघत होती. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. And she demanded an explanation to astrologer. Why are you late? की तुम्ही इतका किंवा तुम्हाला इतका उशीर का झाला आहे असं स्पष्टीकरण तिने विचारलेलं आहे. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. आणि असं विचारल्याबरोबर या ॲस्ट्रॉलॉजरनं तिच्याकडे ते जे कॉइन्स आहेत ते कॉइन्स भिरकावले, फेकले. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड. आणि तिच्याकडे कॉइन्स भिरकावले, फेकले आणि म्हटलंय, काय म्हटलंय? Count them. One man gave all that. तिच्याकडे कॉइन्स भिरकावत, नाणे भिरकावत तो म्हणतोय की हे जे कॉइन्स आहेत ते कॉइन्स तू मोज. वन मॅन गेव ऑल दॅट. एका माणसानं ते सर्व नाणे मला दिले आहेत. 12 and a half annas, she said, counting. She was overjoyed. After counting, she said, 12 and a half annas. मोजल्यानंतर ती ॲस्ट्रॉलॉजरला आपल्या पतीला म्हणते की 12 आणि अर्धा म्हणजेच 12.5 आणे आहेत असं तिने आपल्या पतीला सांगितलंय. 12 and a half annas, she said, counting. She was overjoyed. She was overjoyed. आणि 12.5 आणे आल्यानंतर ती अतिशय आनंदित झाली होती. She was overjoyed. It means she was very happy. And she said to her husband, I can buy some jaggery and coconut tomorrow. I can buy some jaggery and coconut tomorrow. की या कॉइन्सचे मी उद्या गूळ आणि खोबरं या ठिकाणी विकत आणू शकते. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. की आपलं हे जे मूल आहे हे मूल अनेक दिवसापासून स्वीट्सची मागणी करत आहे. स्वीट्स या ठिकाणी आणावं अशी मागणी करत आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि आता या कॉइन्स मिळाल्यामुळे मी या ठिकाणी काही गोड खोबरं विकत आणते आणि त्याच्यासाठी आपल्या लहान बालकासाठी, लहान मुलासाठी काहीतरी चांगली वस्तू किंवा चांगली गोष्ट त्या ठिकाणी तयार करते आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर.
The swine had cheated me. He promised me a rupee, said the stranger, said the astrologer. The swine had cheated me. He promised me a rupee. A rupee, that is 1 rupee. की तो ॲस्ट्रॉलॉजर या ठिकाणी म्हणतोय की त्यानं मला प्रॉमिस केलं होतं, त्याने मला वचन दिलं होतं 1 रुपया देण्याचं. द स्वाईन हॅज चीटेड मी, की त्या डुकरानं मला फसवलं. आता तो स्वाईन कोणाला म्हणतोय, की त्या गुरुनायकला किंवा त्या स्ट्रेंजरला. द स्वाईन हॅज चीटेड मी, की त्या डुकरानं म्हणजेच त्या स्ट्रेंजरनं मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, की त्याने मला 1 रुपया देण्याचं वचन दिलं होतं. सेड दी ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर आपल्या पत्नीला म्हणतोय. सी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. तिने आपल्या पतीकडे बघितलं आणि विचारलं, यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग, की तुम्ही खूप चिंतेत दिसतायत. नेमकं काय चुकीचं घडलं आहे. तुम्ही इतके चिंतित का दिसतायत. काहीतरी चुकीचं घडलं आहे असं ती आपल्या पतीला त्या ठिकाणी विचारते आहे. नथिंग. ॲस्ट्रॉलॉजर रिप्लाइड निगेटिव्हली टू हिज वाईफ. नथिंग. बाय सेईंग नथिंग, की ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय की काही नाही. नथिंग. आफ्टर डिनर, सिटिंग ऑन द पियान, ही टोल्ड हर. आफ्टर डिनर, डिनर रात्रीचं जेवण. आफ्टर डिनर, सिटिंग ऑन द पियान, रात्रीचं जेवण झाल्यानंतर कॉटवर किंवा त्या ठिकाणी असलेल्या पलंगावर ते बसलेत. ही टोल्ड हर, त्याने ॲस्ट्रॉलॉजरनं आपल्या पत्नीला सांगितलंय. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे, की तो आपल्या पत्नीला म्हणतोय की तुला माहीत आहे का, आज माझ्यावर असलेलं जे प्रचंड असा जो लोड आहे, प्रचंड असलेलं जे दडपण आहे, ते दडपण कमी झालं आहे. हे तुला माहीत आहे काय. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. तो आणखी पुढे काय म्हणतोय. ही फर्दर टोल्ड हिज वाईफ, आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन. हिअर ब्लड ऑफ अ मॅन, दॅट इज अ मर्डर. की तो म्हणतोय की मी असा विचार करत होतो की माझ्या हातून अनेक दिवसापूर्वी किंवा अनेक दिवसापासून माझ्या हातून या ठिकाणी एक मर्डर झाला होता असा मी विचार करत होतो. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. की अनेक दिवसापासून मी असा विचार करत होतो की माझ्या हातून एका माणसाचा मर्डर झाला होता असा मी विचार करत होतो. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्याच कारणामुळं, दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, आणि त्याच कारणामुळं मी गावाकडच्या घराकडून मी पळून आलेलो होतो आणि इथे स्थायिक झालो होतो. अँड सेटल्ड हिअर. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. की त्याच कारणामुळं मी गावाकडून पळून आलो होतो, त्यानंतर या ठिकाणी स्थायिक झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. अँड मॅरिड यू. ही इज अलाइव्ह. ही इज अलाइव्ह, की ज्या माणसाचा मी खून केला होता असा मी विचार करायचो, तो माणूस, दॅट इज द स्ट्रेंजर, दॅट इज गुरुनायक. ही इज अलाइव्ह, की तो माणूस कसा आहे, जिवंत आहे. ही इज अलाइव्ह. सी गास्प्ड. Here, gasp means shocked. Took a quick, heavy breath in shock. की तिने आश्चर्याने सुस्कारा टाकलेला आहे. She gasped. By gasping, she said, "You tried to kill him." आणि सुस्कारा टाकत तिने त्या ठिकाणी आपल्या पतीला म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजरला विचारलं होतं की तुम्ही त्याचा मर्डर करण्याचा, तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. You tried to kill him? Yes. Astrologer replied positively to his wife. Yes, in our village. की ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय की हो, इन आवर विलेज, की आम्ही आमच्या गावात असताना, वेन आय वॉज अ सिली यंगस्टर, की मी माझ्या गावात असताना अतिशय मूर्ख तरुण होतो. Yes, in our village, when I was a silly youngster, we drank. आम्ही
दारू पिलो किंवा दारू प्यायचो. वी गॅम्बल्ड, जुगार खेळायचो. अँड कॉरल्ड बॅडली वन डे, की गावाकडे असताना आम्ही त्या ठिकाणी खूप दारू प्यायचो, जुगार खेळायचो आणि एके दिवशी आमच्यामध्ये जोराचं भांडण झालं. अँड वी कॉरल्ड बॅडली वन डे. वाय थिंक ऑफ इट नाऊ, टाइम टू स्लीप, ही सेड. आणि तो असं म्हणत असताना की आता त्या गोष्टीचा काय विचार करायचा. टाइम टू स्लीप, इट मीन्स इट इज टाइम टू स्लीप, ही सेड. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पियानो. यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पियानो. आणि यॉनिंग, आळस देणे, जांभई देणे. यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पियानो. आणि आळस देत किंवा जांभई देत तो त्या ठिकाणी असलेल्या पलंगावर झोपण्यासाठी त्या ठिकाणी त्याने आपलं अंग टाकून दिलेलं आहे किंवा तो त्या ठिकाणी झोपण्याच्या तयारीत होता. Yawning and stretched himself on the piano. Here, such type of question can be asked, which is given on page 7. What was the load on the astrologer's mind? What was the load on the astrologer's mind? Here, we can answer. The astrologer always carried a load of guilt in his mind for killing a person, that is that is a stranger. As he grew up, he understood that he had done a silly job, as he had been drunk, but then it was too late and he would not rectify that in any way. The situation he referred to as a load on his mind. Here, students, I hope that you might have understood this story. Here ends this story. The remaining part, that is brainstorming, we shall see afterwards. Thank you.